हरिओम सर्वांना. हरिओम सर. सरांनी अजून मला होस्ट केलं नाहीये, त्याच्यामुळे शेअर करता येत नाहीये फाईल. ओके, आपण पुढे जाऊया. मध्ये आले सर 10-15 मिनिटांनी की सांगतो त्यांना करायला. मग ते परत एकदा 8 प्राणायाम बघू आपण. ओके, तर पुढे काय आहे, तर आपण पहिल्यांदा काय बघितलं तर अपानचंद्राचं वर्णन हे बघितलं. अपानचंद्र नावाची एक टीप आलेली आहे याच्या आधी. त्यामुळे इथे आपल्याला काय म्हणजे अपानचंद्र लिहित असताना प्राणाविषयीचीच दोन संज्ञा त्यांनी वापरल्या. एक अपानचंद्र आणि दुसरा प्राणसूर्य. हे योग वशिष्ठाच्या 25व्या सर्गामध्ये सांगितलेले आहेत. हे आपल्याला पहिलं वाक्य येईल. बरोबर. त्यानंतर काय येईल तर अपान आणि प्राण हे चंद्र आणि सूर्य यांचे द्योतक मानलेले आहेत. तिसरं काय येईल तर त्यांची गती कशी असते. अपानाची गती कशी आहे, पाण्याप्रमाणे आणि अधोगती आहे. आणि प्राणाची गती कशी आहे, अग्नीप्रमाणे आणि ऊर्ध्वगती आहे. हे आधी लिहायचं. हे लिहून झाल्यानंतर अपानाचं काम काय आहे तर प्रीणन करणे किंवा पोषण करणे. मग या अर्थानं आपण कसं पोषण होतं ते लिहायचं. हृदय कमलापर्यंत अपान जातो, उत्पत्ती कुठून होते ती लिहायची. त्याच्यानंतर तिथे लक्ष केंद्रित केलं म्हणजे अपान जिथून उगम पावतो आणि प्राण जिथे नष्ट होतो, असं नासागराच्या बाहेर 12 अंगुळ स्थान आहे. आणि त्या स्थानावर लक्ष केंद्रित केल्यामुळे काय होतं, व्यक्ती पुन्हा जन्माला येत नाही. म्हणजेच काय तर मोक्ष मिळतो. एवढं सगळं लिहायला पाहिजे. त्याच्या पुढेही गोष्टी आहेत, आता आपल्याला घेऊया त्या. सबाह्य अभ्यंतर आकाशात प्राणच सूर्य होतो आणि मागून तोच आल्हाद देणारा चंद्रही होतो. म्हणजे हा जो सबाह्याभ्यंतर प्राण आहे, जो फक्त शरीरात आहे असंच नाही आहे, तर तो अख्ख्या ब्रह्मांड व्यापून आहे. तर हा जो प्राण आहे, हा आपल्या शरीरामध्ये सूर्य कधीतरी होतो किंवा कधीतरी अपान किंवा चंद्र होतो. चंद्र असेल तर आपल्याला पोषण करणारा, आल्हाद देणारा आहे, शीतलता प्रदान करणारा आहे. आणि सूर्य असेल तर तोच पक्व करणारा आहे, शरीराच्या म्हणजे आहाराचं पचन करणारा किंवा हृदयाला ऊर्जा देणारा. अशा पद्धतीत प्राणाचं वर्णन केलेलं आहे. पुढे तो प्राणच पुढे तो प्राणच शरीराला आल्हाद देणाऱ्या चंद्रत्वाचा त्याग करून एका क्षणात सूर्यत्वास प्राप्त होतो. म्हणजेच संशोषण करणाऱ्या पदास प्राप्त होतो. आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. जसं मगाशी मी म्हटलं की पोषण करतो, तर पोषण म्हणजे काय करतो तर आर्द्रता आणतो शरीरामध्ये. आणि सूर्य काय करतो किंवा प्राण काय करतो तर तो संशोषण करतो, शोषण करतो. म्हणजे शरीरातून पाणी काढून घेतो. आता जर ऋतूंचा विचार केला, आपल्याकडे ऋतू जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये दोन भाग महत्वाचे आहेत. एक म्हणजे आदान काळ आणि दुसरा विसर्ग काळ. विसर्ग काळ हा जो असतो त्यामध्ये शरदापासून ते वसंतापर्यंत हा जो असतो हा विसर्ग काळ असतो. निसर्ग आपल्याला देतो. आणि वसंताच्या नंतर ग्रीष्म ऋतू चालू झाला तिथपासून ते शरदापर्यंत निसर्ग आपल्या शरीरातून घेतो. उष्णता वाढते. बरोबर. दक्षिणायन आणि उत्तरायण हे सुद्धा त्याचे दोन पार्ट म्हणता येतील. बरोबर. तर याही अनुषंगाने याचा विचार करायचा आहे. तर चंद्रत्वाचा त्याग होतो त्यावेळी सूर्यत्व तयार होतं याच प्राणामध्ये, आणि याच प्राणामध्ये जेव्हा सूर्यत्वाचा त्याग होतो त्यावेळी चंद्रत्व तयार होतं. म्हणजेच अपान आणि प्राण हे एका मागून एक होत असतात. अर्थात पर्यायाने एकाच वायूच्या वर सांगितलेल्या दोन शक्ती उद्भवतात असे चिंतन करावे. बरोबर आहे. बाहेर 12 अंगुल प्रमाण प्रदेशात पसरलेला प्राण जोवर सूर्यत्व म्हणजे उष्णत्व सोडून शीतत्वास प्राप्त झाला नाही, तोवर प्राणापानाची संधी अवस्था असते. आता बघा, श्वास बाहेर सोडलेला आहे
बाहेर सोडताना तो कुठल्या उष्ण असणार की शीत असणार? तर तो उष्ण असणार. आणि त्याला काय नाव दिलेलं आहे इथे? तर प्राण दिलेलं आहे. आणि त्याच प्राणाचं पुढे कशात रूपांतर होणार? तर अपानात रूपांतर होणार. म्हणजेच कशात रूपांतर होणार? तर चंद्रात रूपांतर होणार, शीतलत्वात रूपांतर होणार. तर असं जेव्हा झालेलं नाही, ही जी संधी अवस्था आहे, जेव्हा श्वास सोडलेला आहे आणि श्वास आतमध्ये घ्यायचा आहे अजून, याच्या मधली जी संधी अवस्था असते, या अवस्थेत देहाच्या बाहेर प्राणाचा लय झालेला असतो. त्यामुळे आत्म्याचे देहरहित्व, निष्क्रियत्व, निर्मनस्त्व इत्यादी स्वाभाविक स्वभाव कसे संभवतात त्याचा विचार केला जातो. आता इथे काय सांगितलंय त्यांनी? तर धारणा कशी करावी, प्राणायाम करत असताना धारणा कशी करावी. तर ही जी संधी अवस्था आहे, या अवस्थेमध्ये आपण कशी धारणा करायची आहे? तर आत्म्याचे देहरहित्व, देह म्हणजे आत्मा नाही, हे आपल्याला त्यावेळी मनन करायचं आहे, धारणा करायची आहे. त्याचं निष्क्रियत्व, तो फक्त द्रष्टा आहे, तो कुठलीही क्रिया करत नाही, हे आपल्याला आपल्या धारणेमध्ये इन्क्लूड करायचं आहे. निर्मनत्व म्हणजे काय? तो म्हणजे मन नव्हे, तो म्हणजे शरीर नव्हे, या गोष्टीचा आपल्याला ध्यान करायचं आहे किंवा धारणा करायची आहे. इत्यादी वास्तविक स्वभाव कसे संभवतात याचा विचार अशा वेळी केला जातो. मनात हे विचार आपल्या धारणेच्या वेळी असले पाहिजे. त्या बाह्य कुंभकाच्या वेळी, म्हणजेच ही अवस्था जी आहे, जेव्हा श्वास सोडलेला आहे पूर्ण, त्या अवस्थेमध्ये देहादी दशपरिच्छेद व सूर्य चंद्ररूप प्राणापानांच्या क्रियामुळे होणारा आयुकाल परिच्छेद यांचा अभाव असल्यामुळे योगी देशकालरहित स्वात्म्यामध्येच प्रतिष्ठित होतो. आता इथे त्यांनी गूढ गोष्ट सांगितलेली आहे की जेव्हा हे जे आहे, आपल्या बाबतीत जर विचार केला तर मनुष्य जन्मला की पहिला श्वास घेतो आणि मेल्यानंतर त्याचं हे संपतं, म्हणजे श्वास प्रक्रिया संपते, उच्छ्वास शेवटचा टाकतो. बरोबर, आपण म्हणजे उदान त्यातला निघून जातो, धनंजय निघून जातो. मग आता या मधल्या जो कालावधी आहे, कालावधी आहे, मधल्याला काय म्हणतो आपण? कालावधी. बरोबर आहे ना? काळ. मग ह्याला काळ अशी संज्ञा दिलेली आहे. तो कुठल्या वेळी अस्तित्वातच नसतो? तर जेव्हा संधी काळ असतो, म्हणजेच बाह्य कुंभक, जेव्हा आपण प्राणाचा उच्छ्वास केलेला आहे आणि अपान आतमध्ये घेणार आहोत, त्याच्या मधली जी अवस्था असते, ज्याच्यामध्ये काहीच म्हणजे प्राणाचा क्षय झालेला असतो पण अपान उदय झालेला नसतो, अशी क्षणभराची जी अवस्था असते, त्यामध्ये आपल्यासाठी काळ थांबलेला असतो. आलं का लक्षात? या काळामध्ये आयुक काल परिच्छेद यांचा अभाव असल्यामुळे योगी देशकाल रहित स्वात्म्यामध्येच प्रतिष्ठित होतो, हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे कुठल्या काळाची धारणा करायची आहे, कुठे लक्ष आपलं केंद्रित करायचं आहे, हे अगदी स्पेसिफिक इथे सांगितलेलं आहे. ओके. त्यामुळे तो कुठलाही शोक करत नाही. शोक वगैरे हे सगळे कोणाला होत असतात? मनाला होत असतात, मनाचे खेळ आहेत. परंतु आत्मा मात्र काय आहे? सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. बरोबर. मग जो आनंद स्वरूप आहे त्याला दुःख होईल का? तर अजिबात होणार नाही. त्यामुळे तो शोक करत नाही. त्याचप्रमाणे अंतःकुंभकाच्या वेळी, आता अंतःकुंभक सांगतायत, आतापर्यंत काय सांगितला? बहिःकुंभक सांगितला, आता पुढे. त्याचप्रमाणे अंतःकुंभकाच्या वेळी हृदयातील प्राणापानांच्या संधीत प्रतिष्ठित झालेल्या मनाला त्याचे अधिष्ठान जे परमतत्व, त्याचा साक्षात्कार अवश्य होत असल्यामुळे ते मन पुनरपी उत्पन्न होत नाही. बहिःकुंभकामध्ये काय सांगितलं? तर आत्म्यामध्ये प्रतिष्ठित होतं, काळाचं बंधन राहत नाही. आणि अंतःकुंभकामध्ये आपल्या आतमध्ये जेव्हा अंतर्मुख होऊन आपण साधना करणार, त्यावेळी काय होणार? तर मन शांत होणार, मनाची क्रिया थांबणार, मनाची गती थांबणार. ही संधी काळ म्हणजेच अंतःकुंभकाचा जो संधी काळ आहे, जिथे प्राणाचा उदय व्हायचा आहे,
आणि अपानाचा अंत झालेला आहे, या मधली अवस्था जी आहे त्याला आपण काय म्हणतो, अंतःकुंभक असं म्हणतो. आणि त्या अंतःकुंभकामध्ये काय झालेलं असतं, तर मनाला त्याचे अधिष्ठान परमतत्व याचा साक्षात्कार होतो. त्यामुळे मन पुनरपी उत्पन्न होतच नाही. म्हणजे मनाचा काय होतो, लय होतो. आता चित्त लय हे सगळं पुढे परत आणि 90व्या आपल्याला दोन आहेत अजून त्याच्यामध्ये येणार आहे, आणि ते सगळं डिटेल तिथे पण आपल्याला बघायला मिळणार आहे. चित्त नाश किंवा चित्त लय हे आपल्याला प्रश्न म्हणून पण येतो, आणि तो ह्यातला नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या सर्गामध्ये तो प्रश्न येत नाही, पुढे आहे दुसऱ्या पुढच्या सर्गामध्ये. कुठल्या, हे निर्वाण आहे आणि ते उपशम आहे. उपशमामधल्या 90व्या आणि कुठला आहे तो, 89वा आहे वाटतं ना. 78. 78 आणि 90 दोन आहेत, बरोबर. तर यांच्यामध्ये ते गोष्टी येणार आहेत. पण इथे त्यांनी त्याचं उद्धृत केलं की मन हे नाश करायची गोष्ट आहे. मन हे म्हणजे ह्या ग्रंथानुसार मुक्ती जेव्हा मिळते तेव्हा कसं काय काय होतं हे लक्षात घ्या, की मनाचा नाश करणे हा यांचं प्रयोजन आहे, आणि प्राणायामाने तो करता येतो, हे ह्यांनी इथे सांगितलं. अंतःकुंभकाच्या वेळी ते आपल्याला करता येते, की मन पुनरपी उत्पन्न होत नाही, किंवा हृदयस्थ स्व आत्मा हाच प्राणसूर्य आहे. तोच अपान होऊन चंद्ररूपाने उदय व अस्त पावतो, व तोच व्यानादी किरणांच्या रूपाने शरीरात जाणे येणे इत्यादी व्यवहार करतो, आणि त्याच्या वाचून दुसरा कोणीच नाही, अशी जो उपासना करतो त्याला आत्मज्ञान निश्चित होते. आता इथे प्राणाचा आणि आत्म्याचा संबंध सांगितला. म्हणजे जो अं, प्राणायाम करायला बसलेला आहे त्यानं आराधना कशी करायची आहे, किंवा धारणा करताना त्याचे विचार कसे असावेत, हे संपूर्ण सांगतायत. याच्यामध्ये त्यांनी अं, हृदयस्थ आत्मा हाच प्राणसूर्य आहे. जो काही प्राण आपण घेतो आहे तो सगळ्या विश्वामध्ये व्याप्त आहे. तो कशाच्या स्वरूपात आपण आत घेतो, तर अपानाच्या स्वरूपात आतमध्ये घेतो. आणि कशाच्या स्वरूपात बाहेर सोडतो, तर आपण तो प्राणाच्या स्वरूपात बाहेर सोडतो. मग हे करत असताना शीतलता आपल्याला जाणवत असते श्वास घेत असताना, आणि बाहेर सोडत असताना तीच उष्ण हवा आपल्याला बाहेर सोडताना जाणवते. मग हे होत असल्यामुळे आपलं शरीर चालू आहे, आणि यानंच आपल्या शरीराचं पोषण पण घडत आहे. मग त्याची सगळी प्रक्रिया त्यांनी सांगितली. कोण पोषण करतो, कोण उपशोषण करतो, हे सांगितलं. अपानाने पोषण होतं, प्राणाने उपशोषण होतं. या सगळ्या घटना कशा घडतायत हे त्यांनी अं, सुरुवातीला सांगितलं. आणि आता त्यांना मोक्षाकडे नेण्याकडे आलेले आहेत ते, आणि तिथे कसं सांगतायत, तर हा जो प्राण आहे हा एकच आहे. तो अपानाने शरीराचं पोषण करतो, तोच सूर्यरूपाने शरीराचं उपशोषण करतो, आणि तोच व्यानादी वायूंच्या सहाय्याने किरण रूपी पसरून शरीरामध्ये तोच सगळे व्यवहार करतो. त्याच्या वाचून दुसरा कोणीही शरीर चालवणारा नाही, अशी जो उपासना करतो त्याला आत्मज्ञान होते. का होते, तर त्याचं मन लीन करण्याची सोय त्यांनी ठेवलेली आहे. कुठे करायचं त्यानं, धारणा कुठे करायची आहे, ध्यान कुठे लावायचं आहे, तर प्राण आणि अपान यांच्या संधी कालामध्ये, बाह्य कुंभकात तरी किंवा अंतर कुंभकात तरी. बाह्य कुंभकात केलं तर काय फायदे होणार, आणि अंतः कुंभकात केले तर काय फायदे होणार, हे दोन्ही आपल्याला सांगता आले पाहिजे. आता हे करत असताना जेव्हा तुम्हाला अपान चंद्र नावाची एक टीप आलेली आहे म्हणून मी सांगितलं, तिथे हे सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता, बरोबर आहे. आणि समजा प्राण सूर्य अशी टीप आली, तर आजपर्यंत कधी आलेली नाही, पण समजा आली तरी आपण हे सगळं लिहू शकतो, बरोबर आहे. कॉन्फिडन्स आहे का तुम्हाला, लिहू हो शकाल सर. ना? हो सर. हम्म. ओके. पुढे हा, उदय व अस्त यासहित चंद्र, त्याचे किरण, त्याचे जाणे येणे, आणि सूर्य देव ह्यांना जो हृदयात पाहू शकतो तोच खरा ज्ञानी आहे.
म्हणजेच आता तो हळूहळू ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये सुरू झाला. कारण का आपण काय म्हणतो, ध्यान हे कसं असलं पाहिजे? कसं? अखंड एकतानता असली पाहिजे. तर ती एकतानता ही याप्रमाणे जो पाहू शकतो की हे म्हणजेच सूर्य आणि चंद्र आहेत, तो खरा ज्ञानी आहे. सूर्य आणि चंद्र यांच्या कल्पनेनुसार आपल्या शरीरामध्ये, हृदयामध्ये यांचा कसा साक्षात्कार होतो हे जो पाहू शकतो तोच खरा ज्ञानी आहे. बाहेरील अंधकार क्षीण झाला किंवा नाहीसा झाला तरी आत्मसाक्षात्कार रूप सिद्धी मिळत नाही. बाहेरील अंधकार क्षीण झाला किंवा न झाला तरी आत्मसाक्षात्कार रूप सिद्धी मिळत नाही. जोपर्यंत त्याला खरा ज्ञान मिळत नाही तोपर्यंत त्यानं ही प्रक्रिया करायचं आहे. त्याच्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त होईल. मग ते कसं स्वरूपात असेल? तर त्याला आत्मसाक्षात्कार म्हणजेच काय, तर बाहेरील जो आपण प्राण घेतोय आणि आतून जो बाहेरील अपान आपण घेतोय आणि प्राण बाहेर सोडतोय, यांच्यामध्ये चंद्र सूर्य पाहून त्यानं ध्यान धारणा करून स्वतःचं मन लीन करून स्वतःचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे प्रत्येकानं. आणि मग त्याला काय होईल, तर त्याला ज्ञान प्राप्त होईल. ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्याचा अंधकार दूर होणार आहे. यासाठी हृदयातील अज्ञानरूप अंधकाराचा क्षय करावा, अज्ञान नाहीस करावं. ततः चियते प्रकाशावरणम हे जे सांगितलेलं आहे, तो प्रकाश म्हणजे कशा पद्धतीत दूर होणार आहे, तर अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पडणार आहे. ही प्रक्रिया इथे त्यांनी सांगितलेली आहे. अंधकाराचा क्षय करावा, त्याचा क्षय झाला असता उत्तम सिद्धी प्राप्त होते. त्यानंतर काय होतं, तर उत्तम सिद्धी प्राप्त होते. शिवाय ब्रह्मतमाची कल्पनाही हृदयस्थ तमामुळे होत असते. कारण का, आपण जे व्यष्टी आणि समष्टी काल घेतलं, बाहेरचा जसा प्राण आहे तोच प्राण आपण आपल्या शरीरामध्ये घेत आहोत, ही भावना तिथे असते आणि त्याचा ज्ञानाचा उगम होतो. आणि हे झाल्यामुळे ब्रह्मतमाची कल्पनाही हृदयस्थ तमामुळे होत असते. तेव्हा हृदयस्थ अज्ञानाख्य तमाचा क्षय झाला की बाह्य अज्ञान आवरण रूप तमाचाही क्षय अवश्य होतोच. म्हणजेच काय होतं, तर यथार्थ ज्ञान होतं पदार्थांचं. बरोबर? प्रत्यक्ष किंवा यथार्थ ज्ञान घेण्यासाठी बुद्धी त्याची तयार होते. म्हणजेच अज्ञानाचं आवरण दूर होतं, तम नाहीसा होतो. बाह्यतमाचा क्षय झाला असता जगद्रूप प्रकाश होतो, जगद्रूपाचा प्रकाश होतो. म्हणजेच काय, ततः कियते प्रकाशावरणम, आवरण दूर होतो. पण हृदयस्थ तमाचा क्षय झाला की हे मुने आत्मप्रकाश होतो. बाहेरचं जसं प्रत्यक्ष आपण बघू शकतो, तसं अंतर्गत जेव्हा तमाचा क्षय होतो तेव्हा आत्म्याची सिद्धी प्राप्त होते किंवा आत्मा आपल्याला दिसतो किंवा प्रकट होतो. यासाठीच मोठ्या यत्नाने हृदयातील अज्ञाचा क्षय करणाऱ्या व ज्ञात झाल्याने विशेष मुक्ती देणाऱ्या प्राणसूर्याला उदय व अस्त यासह अवलोकन करावे. प्राणाचं अवलोकन का करावे याच्याविषयीचं वक्तव्य. इथपर्यंत समजलंय व्यवस्थित? हो. हा, आता माझं हे शेअर होतंय बहुतेक. शेअर होईल आता स्क्रीन. हे बघा, आकृती दिसते का तुम्हाला? शेअर झाली आहे आकृती. हो सर. हो. हो. हा. आता ही पहिला जो आहे लिहून घ्या हे सगळं. आता कुठे कागद असेल तुमच्याकडे लिहायला घ्या. 8 जे आपण हे बघितले काल, त्याच्यावर कधीतरी टीप येऊ शकते, प्रश्न मोठा येऊ शकतो. आजपर्यंत कुठे मी वाचला नाहीये पण येऊ शकतो.
कुठले 8 प्राणायाम सांगितलेले आहेत? पहिला आहे तो अंतःपूरक. आता ह्याच्यामध्ये ही आकृती एकदम डिटेल दिसते का तुम्हाला व्यवस्थित? हो सर. हा, आता इथे निळा बाण कुठून कुठपर्यंत गेलाय बघा. तर नाकाच्या शेंड्यापासून तो हृदयापर्यंत, बरोबर, मूर्धास्थानापासून ते हृदयापर्यंत अशा पद्धतीत गेलेला आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर हे काय दर्शवतं, तर अपानाचं आत घेणे नाकापासून ते कुठपर्यंत, हृदयापर्यंत, हा पहिला अंतःपूरक. हे एवढं छोटस चित्र काढून घेतलं तरी तुम्हाला कळत जाणार वाचल्यानंतर. दुसरं अंतःकुंभक. याच्यामध्ये कुठे आहे बघा, ही आकृती दिसते पूर्ण आहे बघा. बाहेर द्वादश अंगुल पासून ते हृदयापर्यंत अशी आकृती आहे. बरोबर आहे. आता इथे कुठपर्यंत असणार आहे अंतःकुंभक, हा कसा असणार आहे, तर अपान आतमध्ये घेतला, हृदयाकाशामध्ये गेला आणि लीन झाला, संपला. त्याच्यानंतर कोण उदित होणार आहे, प्राण उदित होणार आहे. ही जी अवस्था आहे हृदयावकाशामध्ये असलेली अवस्था, तिला म्हणतात अंतःकुंभक. ओके. ही दुसरं चित्र येणार. आता तिसरं आहे कुंभक नुसतं. नावं ही जी त्यांनी दिली आहेत ना, ही श्लोकांमध्ये आहेत. आलं का लक्षात? आपल्याकडे काय आहे, मराठीतलं ते बुक आहे ते आहे, पण आपल्याला जर त्याचं डिटेल विवरण विचारलं तर हीच नावं लिहायला लागणार. आता इथे काय आहे, तर प्राणाचा काय झालाय, अं, उदय होत आहे. आवाज म्यूट झाला का सर? हा, येतोय ना आता? हो. हा. इथे काय, हेच प्रिन्सिपल आहे बघा. कुठपासून, तर बाहेरून अगदी द्वादशांगुल पासून आतमध्ये आल्यानंतर, अपान आतमध्ये आल्यानंतर हृदयस्थ ठिकाणी जे अवकाश तयार होतं, ज्याच्यामध्ये प्राणाचा उगम आता होणार आहे, ही जी अवस्था असते, त्या अवस्थेला त्यांनी कुंभक असं नाव दिलेलं आहे, आणि ही तिसरी अवस्था आहे. चौथं बाह्यपूरक. हे बघा कसं आहे, परत नाकापासून लाल आहे. आता ह्याच्यामध्ये मात्र अवेअरनेस कसा आहे, विथ द प्राणशक्ती ऑन द राईज ऑफ प्राण ऑन द आउटगोईंग ब्रीथ. आता याच्यामध्ये काय आहे, तर हृदयापासून नाकापर्यंत आहे. आता एक्झेल करायला लागला तो. सुरुवातीला आपण काय विचार केलेला, श्वास आतमध्ये घेणे, आता तो बाहेर सोडायला लागला श्वास. त्याच्यामध्ये कसं आहे, प्राण आपण बाहेर सोडणार आहोत. मग ते अवकाशापासून ते नाकापर्यंत जो आहे, त्याला काय म्हटलंय, बाह्यपूरक 1, 4 नंबर. 5 नंबर बाह्यपूरक 2. कुठपासून कुठपर्यंत आहे, तर नाकाच्या टोकापासून द्वादश अंगुल बाहेर, हा बाह्यपूरक 2 आहे. 5 झाले. आता 6वं बाह्य कुंभक. हे मगाशी आपण बघितलंय की जेव्हा बाहेर पूर्ण, म्हणजे श्वास बाहेर पूर्ण सोडलेला आहे, ही अवस्था जी आहे ती
बाह्य कुंभक, बरोबर. त्यानंतर बाह्य रेचक. बाह्य रेचकाची अवस्था बघा कशी आहे, ही बघा. त्याच्यामध्ये कुठे बाण दाखवलाय? डी, म्हणजे इथे दाखवलाय डी मध्ये, पूर्ण द्वादशांगुल बाहेर. यामध्ये काय असणार आहे? तर अपानाचा उदय व्हायचा आहे आणि प्राणाचा अंत झालेला आहे, अशी अवस्था आहे. म्हणजे पूर्ण श्वास बाहेर सोडलेला आहे आणि मधला जो कालावधी आहे जिथपासून अपान परत चालू होतो आतमध्ये घ्यायला, ही जी अवस्था आहे त्याला काय म्हटलेलं आहे? बाह्य रेचक. आता शेवटची जी आठवी आहे ती परत बाह्यपूरक 3 अशी अवस्था आहे. यामध्ये काय आहे? तर द्वादशांगुल बाहेर पासून सुरू होऊन ते नॉस्ट्रिल पर्यंत किंवा नाकाच्या शेंड्यापर्यंत अपानाचा जो मार्ग आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे, हे बाह्यपूरक 3 अशी अवस्था आहे. ह्या सगळ्या नुसत्या जरी डायग्राम तुम्ही काढल्यात आणि दाखवलं, नावं लिहिलीत, तरी बास आहे. कारण ह्या प्रत्येकाचे श्लोकासहित वर्णन आहे. आलं का लक्षात? आपल्या समोर जे आहेत त्या नोट्स आहेत, बरोबर आहे. मराठीत जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये नोट्स लिहिलेले आहेत, परंतु हे श्लोकासहित वर्णन आहे आणि याच्यामध्ये एकदम डिटेल व्यवस्थित दिलेलं आहे. सर हा पेपर पाठवा सर. हा पेपर पाठवतो मी सरांकडे. हं? हो हो. आता इथे बघा, हे ह्यांनी सायकल पण पूर्ण करून दाखवलेलं आहे. फिगर नंबर 1 अंतःपूरक, दुसरं अंतःकुंभक, नंतर कुंभक, त्यानंतर बाह्यपूरक 1, बाह्यपूरक 2, त्यानंतर कुंभक, त्यानंतर बाह्य कुंभक, बाह्य रेचक, त्यानंतर बाह्यपूरक 3. ह्या सगळ्या क्रमानं घडणाऱ्या घटना आहेत, ज्याच्यामध्ये सुरुवातीला श्वास आतमध्ये घेण्याची क्रिया आहे. सुरुवातीचे जे 4 आहेत ते, आणि नंतरचे 4 आहेत ते श्वास बाहेर सोडण्यातले आहेत. अशा पद्धतीत ही सायकल कंप्लीट यांनी इथे समजावून सांगितलेली आहे. ओके, हे मी पाठवतो तुम्हाला ग्रुपवर. शेअरिंग स्टॉप करतो. आता पुढे जाऊ. हं. थोडक्यात त्यांनी जी संधी काळ सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये प्राणायाम करून ध्यान धारणा करायला शिकवली आपल्याला. प्राणाच्या प्राणनादी व्यापारांचे निमित्त जीवाचे श्रेष्ठ जीवन निमित्त व देहाचे श्रेष्ठ धारण अशा चिदात्म्याची आम्ही उपासना करतो. प्राण जो आहे तो शरीराचं प्रीणन करतो. कशाच्या अनुषंगाने? तर चंद्राच्या अनुषंगाने. आलं का लक्षात? चंद्र शरीरात आपल्याला काय देतो? तर आपल्याला पोषण देतो, अपानाच्या स्वरूपात. इथे प्राण हा शब्द जेव्हा वापरतात तेव्हा दोन त्याचे अर्थ होतात. एक म्हणजे शरीरातून बाहेर सोडणारा वायू म्हणून प्राण असं सांगितलेलं आहे, आणि दुसरं म्हणजे बाहेर असणारा सर्वच प्राण आहे. सर्व सृष्टीमध्ये प्राण उपलब्ध आहेत आणि तोच आपल्या शरीरामध्ये अपान म्हणून येतो आणि बाहेर पडताना आपण त्याला प्राण असं म्हणतो. तोच चंद्र आहे, तोच सूर्य आहे. आणि आता ह्याची आपण उपासना करायला पण शिकलेलो आहोत. बाह्य कुंभकामध्ये ध्यान कसं करावं, अंत कुंभकामध्ये कसं करावं हे पण आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर आपल्या हृदयावकाशामध्ये आत्म्याचं चिंतन केल्यानंतर मनुष्याला ज्ञान प्राप्त होतं आणि तो मुक्त होतो. अशा पद्धतीत आपण वर्णन पण बघितलं. आता उपासनाचा मार्गामध्ये कशा कशा पद्धतीनं लोकांनी विचार करावा आणि त्यांचं ज्ञान त्यांनी वाढवावं याच्यासाठी हे सगळं सांगतायत.
प्राणाचे व्यापार जे आहेत त्याचं आपण अवलोकन करावं आणि तशा पद्धतीनं आपण चिदात्म्याची उपासना करावी. मनाच्या मननाचे अबाधित निमित्त बुद्धीचे मुख्य ज्ञान सामर्थ्य अहंकाराच्या अहंकृतीचे निमित्त अशा चिदात्म्याची आम्ही उपासना करतो. हे सगळं अंतर्मुख करणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर चिंतन करायचं आहे किंवा उपासना करायची आहे तर आपल्याला स्वतःच्या आतमध्ये बघायला लागेल. बरोबर आहे. अंतःकरणाचा शोध घ्यावा लागेल आणि त्याच्याही पलीकडे असणारी जी आयडेंटिटी आहे त्याला आपण काय नाव दिलेलं आहे? आत्मा असं नाव दिलेलं आहे. आणि मग जेव्हा तुम्ही प्राणायाम करायला सुरुवात कराल तस तसं तुमचं चित्त एकाग्र व्हायला लागेल. आणि एकाग्र होत असताना तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये गोष्टी सुचतील तर अंतःकरणाच्या सगळ्या बाजू तुम्हाला कळायला लागतील. आणि त्यानंतर आत्म्याचं विशेष ज्ञान तुम्हाला त्याच चित्तामध्ये घडून येईल. आपलं ज्ञानसामर्थ्य वाढवून अहंकाराला कमी करून चिदात्म्याची आपण उपासना करू शकतो. हे ह्यांनी इथे दर्शवलेलं आहे. ज्याच्यामध्ये हे सर्व आहे त्यापासून हे सर्व झाले आहे. जे हे सर्व व जे सर्वता आहे, जे सर्वमय व नित्य आहे, त्या चित तत्वाची मी उपासना करतो. आता इथे काय सांगायचं आहे त्यांना तर परब्रह्म किंवा ब्रह्म हे एकच आहे आणि तेच सगळ्याकडे व्याप्त आहे आणि तेच माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या शरीरामध्ये चेतन स्वरूपात उपलब्ध आहे. अशा पद्धतीत सगळीकडे त्याला ब्रह्मतत्वच दिसायला लागतं. अशा प्रकारचं योगामध्ये बदल होतात आणि तो त्या परब्रह्माची उपासना करायला लागतो जी आपल्या शरीरातच तो बघतो. आलं लक्षात? पुढे जी सर्व ज्योतींची पुण्यकारक ज्योती, जे सर्व पावनांचे पावन, जे खरोखर मन बुद्धी इत्यादी विकारांनी स्वभावापासून च्युत न होणारे त्या चित्त तत्वाची आम्ही उपासना करतो. तत् चित आणि आनंद स्वरूप अशा पद्धतीत परब्रह्माचं वर्णन जे केलेलं आहे तेच हे यांनी सांगितलेलं आहे की हे पावन तत्व आहे. त्यानंतर बुद्धी इत्यादी विकारांनी त्याच्यावर कुठलाही फरक पडत नाही कारण तो दृष्टा आहे किंवा त्याच्यामध्ये कुठलेही राग भय शोक अशा प्रकारचे कुठलेही रिपू अस्तित्वात नाही. जो कधीही कुठल्याही म्हणजे शस्त्रानं त्याला आपण मारू शकत नाही, अग्नीनं जाळू शकत नाही अशा पद्धतीचा श्लोक आहे ना. आठवतोय का? भगवद्गीतेतला आहे. न शोषयती मारुतः. शेवट त्याचा असा आहे न शोषयती मारुतः. वायूनं त्याला शोषण केलं जाऊ शकत नाही. ठीक आहे, आठवेल मला. तर अशा पद्धतीचं जे परमतत्व आहे ज्याला कुठल्याही नैनम पद्धतीने छिंदन्ति नाश शस्त्राणि करता येत नाही. नैनम हा छिंदन्ति शस्त्राणि हा नैनम नैनम दहति पावक. चिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः. तर त्या श्लोकाप्रमाणे ह्याचं वर्णन इथे केलेलं आहे की याला आपण नष्ट करू शकत नाही किंवा बुद्धीनं जे ग्राह्य होणार आहे अशातलाही भाग नाही आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण राग लोभ मोह इत्यादी जे बघतोय ते आपल्या अंतःकरणाचा भाग आहे. आणि त्याही पलीकडचं जे चेतन तत्व माझ्यामध्ये आहे तेच सगळीकडे पसरलेलं आहे आणि त्याचं आपण काय करतो आहोत? उपासना करत आहोत अशी भावना किंवा उपासनेमध्ये ही आपल्या चित्ताची गती असली पाहिजे. जेथे अपान अस्त पावला व प्राण उदय पावला नाही. अपान अस्त कुठे पावतो? कोणीतरी सांगा. आपण असतं हृदय कमलामध्ये. बरोबर. आणि जिथे प्राण अजून उदय पावलेला नाही म्हणजेच ती हृदय कमलाची जागा. अशा संधी क्षणात जे कल्पनारूप कलंकाने रहित असलेले चित्त तत्व त्याची आम्ही उपासना करतो.
कारण त्या हृदय कमळामध्ये ज्ञानाची उत्पत्ती सांगितली आणि तिथेच आपल्याला आत्मसाक्षात्कार पण सांगितला. तिथे आपण त्या तत्वाची उपासना करतो. जेथे अपान उदय पावला नाही व प्राण अस्त पावला आहे, अशी कुठली जागा आहे? काय म्हणाल सर, परत एकदा सांगा. अपान अजून उदय पावायचा बाकी आहे आणि प्राण मात्र नष्ट झालेला आहे, अशी जागा कुठची? ती द्वादश अंगुले म्हणजे बाह्य हा, कुंभकाची जागा. बरोबर, बाह्य कुंभकाची जागा. तर आता इथे काय म्हटलंय बघा, अशा जेथे अपान उदय पावला नाही व प्राण अस्त पावला आहे, अशा नासाग्राने उपलक्षित होणारा 12 अंगुल प्रमाण आकाश म्हणजेच बाहेरचा अवकाश हाच आवर्त आहे, त्या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो. पुढे जेथे प्राण अस्त पावतो व जेथे अपान अस्त पावतो आणि जेथे दोन्ही उत्पन्न झालेले नाहीत, त्या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो. जेथून हे सगळं उत्पन्न झालेलं आहे ते सर्व काय आहे? तर परब्रह्म आहे. त्या तत्वाची सगळंच उत्पन्न तिथून झालेलं आहे. तर त्या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो. योगी ज्यांना प्राप्त होतात अशी जी दोन प्राण व अपान यांच्या उत्पत्तीची क्रमाने आत व बाहेर असलेली स्थाने, त्यांचे अधिष्ठान चित्तत्व आहे, त्याची आम्ही उपासना करतो. म्हणजेच काय, तर प्राणाचाही निर्माण करणारा कर्ता जो कोणी आहे त्याची आम्ही उपासना करतो. तो आत जातोय, तोच बाहेर येतोय, त्यालाच प्राण म्हणतात, त्यालाच अपान म्हणतात, सगळं बरोबर. पण त्याच्या पाठीमागचं जे तत्व आहे त्या तत्वाची आम्ही उपासना करतो. जे प्राण व अपान यावर आरूढ झाले आहे, जे परिच्छिन्न होऊन प्राणापानांच्या समुदाय रूप म्हणजे प्राणन व अपानन या शक्तिरूप होते आणि जे सर्व इंद्रियांच्या शक्तींचेही शक्तिरूप आहे, त्या चित तत्वाची आम्ही उपासना करतो. इथे अगदी व्यवस्थित त्यांनी सांगितलं की मूळ तत्व काय. प्राण आपण एकाला म्हटलं जे प्राणन करतं व अपान एकाला म्हटलं की जे अपानन करतं. या सर्वांच्याही मूळ शक्ती काय आहे, तर ते परब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्मतत्वाची आम्ही उपासना करतो. ओके, कुठे गेलं ते? हा, त्या आम्ही उपासना जे हृदयातील प्राण कुंभक रूपाने, बाहेर अपान कुंभक रूपाने, हृदयामध्ये कसं प्राण कुंभक रूपाने, बाहेर अपान कुंभक रूपाने व त्यांचा त्याग करणे एतद रूप रेचक पूरक रूपाने विवर्त पावते, त्या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो. थोडक्यात परत परत तेच सांगतायत. प्राण व अपान यांच्या गतीचे निमित्त सत्तात्म व ज्ञानस्वरूप रूपरहित असे जे प्राणोपासनेच्या फलरूपानेही प्राप्त होणारे चित्तत्व, त्याची मी उपासना करतो. आता इथे मात्र व्यवस्थित सांगितलं की प्राणोपासना जर केली, हे जे आपण 8 प्राणायाम सांगितले, त्याचं जर आपण उपासना केली तर प्राप्त काय होणार आहे आपल्याला, तर जे चित्तत्व आपल्याच हृदयामध्ये अवस्थित आहे त्याचा आपल्याला बोध होणार आहे. त्याची आम्ही उपासना करतो. इंद्रियांनी विषयाजवळ जाण्याचे व विषयोपभोगाचे जे निमित्त आणि जे सर्व कारणांचेही कारण, त्या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो. म्हणजेच मुळाकडेच सगळ्याला नेतायत की या सगळ्या गोष्टी आम्ही वर्णन केल्या मगासपासून. म्हणजे उदाहरणार्थ सुरुवातीला आपण अंतःकुंभकामध्ये धारणा केल्यानंतर आपल्याला काय फायदे होणार, मुक्ती मिळणार, विषयांपासून मन परावृत्त होणार, त्याच्यानंतर आत्म्याचा बोध होणार वगैरे फायदे आपण बघितले. हे फायदे परत आता इथे उद्योग करतायत आणि ते कशामुळे आपल्याला मिळणार आहेत हे पण सांगतायत की या सर्वाच्या मुळाशी जे तत्व आहे, इंद्रियांनी विषयाजवळ जाण्याचे व विषयोपभोगाचे जे निमित्त, त्या सगळ्याचं निमित्त कारण कोणाला मानलेलं आहे? ब्रह्माला.
तर हे जे तत्व आहे ते सर्वांचे कारण या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो. सारांश: वस्तुतः जे सर्व कल्पनारूप कलंकानी रहित पण अविद्यादृष्ट्या जे जीवोपाधिभूत प्राणादी 16 कलांनी परिवेष्टित झाल्यासारखे दिसते. ह्या 16 कला काय आहेत माहिती नाही सर, काय सांगू शकाल? यथार्थ अनुभव हेच ज्याचे निरतिशय वैभव आहे व ज्याला सर्व देवांनी प्रणाम केला आहे, अशा त्या श्रेष्ठ पदाला मी शरण आहे, मी त्याची उपासना करतो. अर्थ तर कळतोय ह्या सगळ्याचा, फक्त आपल्याला हे काय समजत नाहीये, 16 कला कला. म्हणजे काय हे. हा, तर ते आहे म्हणजे हे सरांच्या तोंडून कधीतरी आलेला आहे विषय, मला आता पटकन लक्षात येत नाही, सर पण ऑनलाईन नाही बहुतेक. वस्तुतः जे सर्व कल्पनारूप कलंकानी रहित, ज्याचं अस्तित्व जाणवतं परंतु 16 कळा कल्पना करून त्याचा काही. सांगायचे का? हा, हा सांगा ना सर. हं. अन्नमया, प्राणमया, मनोमया, हं, विज्ञानमया, हं, आनंदमया, हं, हं, अतिशयिनी, विपरी हं, विपरिनाभिने, हं, संक्रमिणी, प्रभवी, कुंथिनी, विकासिनी, मर्यदिनी, सन्नालादिनी, हं, आल्हादिनी, परिपूर्ण आणि हं, स्वरूपस्थित अशा ह्या 16 आहेत. आणि 17वी असते ती हं, जीवनकळा म्हटली हं. जाते. योग या साधली जीवनकळा. बर. योग्यांना ह्या 16 जीवनकळा प्राप्त होतात, परंतु 17वी जीवनकळा आहे असं सांगतात. म्हणजे संपूर्ण कलाच्या 16 कला चरण पौर्णिमेच्या दिवशी म्हणतात. चंद्राच्या सुद्धा 16 कला असतात, परंतु 17वी हा, कला ही बरोबर. शेवटची किंवा मोक्षाची म्हटल्यासारखं चालेल, अशी 17वी एक असते. त्याला हं, जीवनकला हं, म्हणतात 17वी. हं, हम्म. हं, हरिपाठामध्ये आहे बघा एक प्रमाण, कुणाला माहिती असेल तर. योगिया साधली जीवनकळा म्हटलेलं हं, आहे. हं, ठीक आहे. 16 कळा आणि 17वी जीवनकळा. हं. ठीक आहे. त्या चित्तत्वाची आम्ही उपासना करतो. म्हणजे जे आपण कल्पना किंवा करू शकतो त्याच्या पलीकडे. काय म्हणताय, बोला. बोलतोय का कोणी? नाही सर, ते जॉईन झाल्यानंतर आवाज आला नाही. हा, हा. जे सर्व कल्पनारूप कलंकानी रहित पण अविद्यादृष्ट्या जे जीवोपाधिभूत प्राणादी 16 कलांनी परिवेष्टित असल्यासारखे दिसते. म्हणजेच काय, आपल्या शरीराला आपण मी मानतो, बरोबर आहे, आणि ते मानून आपण जीवन कंठत असतो. परंतु जेव्हा आपल्याला ज्ञानाचा साक्षात्कार होतो तेव्हा आपण या 16 कलांच्याही पलीकडची जी 17वी कला सरांनी सांगितली तिथपर्यंत पोहोचतो. या अर्थाने हे सांगितलेलं आहे. यथार्थ अनुभव हेच ज्याचे निरतिशय वैभव आहे व ज्याला सर्व देवांनी प्रणाम केलेला आहे, अशा या श्रेष्ठ पदाला मी शरण आहे. ब्रह्मपद या श्रेष्ठ पदाला मी शरण आहे आणि मी त्याचीच उपासना करतो. इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे पंचविंशः सर्ग, हा 25वा सर्ग इथे संपला. आता याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय काय आहेत, तर मॅक्झिमम वेळा प्रश्न आलेला तो हाच आहे की 25व्या सर्गाचे तुमच्या शब्दात वर्णन करा, किंवा 25व्या काय ते प्राणापानाचे वर्णन 25व्या सर्गामध्ये कसे केले आहे, किंवा प्राणायामाचे वर्णन 25व्या सर्गानुसार करा. हा मोठा क्वेश्चन असतो जो 15 मार्काला येतो. किंवा जर टिपेमध्ये काय आलं, तर आतापर्यंत मी बघितलं त्याच्यामध्ये अपान चंद्र ही एक टीप आलेली आहे, तशी प्राण सूर्य नावाची टीप पण येऊ शकते. आलं लक्षात? किंवा अष्टप्राणायाम, योग वसिष्ठानुसार अष्टप्राणायाम असं पण विचारू शकता.
बरोबर आहे? उपासना उपासना हा. पण ती हम्म. उपासनाचं काय म्हटलं? त्रिपाद्यामध्ये उपासना हा पण विषय झालेला आहे. हा, विषय येऊ शकतो. मग कोणाची उपासना करतो हे आपल्याला लिहायला लागेल. तर हे 25व्या सर्गाचं संपूर्ण आपल्याला आज संपलेला आहे. आता आपण पुढचा जो सर्ग आहे तो कधी घेणार? आता तुमचा क्लास माझ्या मते बुधवार गुरुवार आपलं गुरुवार शुक्रवार शनिवार ना? हो सर. हा, चालेल. मग तेव्हा घेऊया. आज आपण इथे थांबूया. सर, अजून काही सांगायचं असेल तर सांगा, माझ्याकडून राहिलं असेल. राम सर, हा बोला सर. अजून काही राहिलं असेल तर सांगा म्हटलं. ठीक आहे, बघूया थोडा. ते राहिलं असेल तर नंतर बघता येईल. आहे ना पुढच्या आठवड्यात तास. हा, चालेल. चालेल, मग आज थांबूया. हरिओम सर्वांना. रेकॉर्डिंग हरिओम स्टॉप करा. सर, थँक्यू. धन्यवाद. माझ्याकडे नाही आहे सर, रेकॉर्ड असंच येतंय बटन. मला करा, मग पोस्ट करा. हा, केलं बघा.